नमस्कार. आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी मला दोन माणसांचे संदर्भ द्यायचे आहेत. माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या संदर्भातून मी ते बोलतो. राजज्योतिषी रोहित राऊत हे टायटल वाचून तुम्हाला वाटलं असेल की नेमकं काय आहे. तर हो, रोहित पवार नावाचे व्यक्ती राजज्योतिषी बनले आहेत, राजकीय ज्योतिष बनलेले आहेत आणि ते राऊतांच्या सारखे सगळ्याच विषयावर आपलं मत व्यक्त करू लागलेले आहेत. म्हणजे त्यांना माहीत नाही असा विषयच नसतो, सगळे विषय त्यांना चांगले माहीत असतात. आता मी माझे दोन संदर्भ काय देणार आहे. एक आमचे कॅमेरामन आहेत तम्मा पावले, त्यांचं एक नेहमीचं वाक्य असतं, काही सांगा. म्हणजे तम्मा पावलेला जेव्हा आम्ही सोबत घेऊन जातो ना, आमचे मित्र विजय कुमार स्वामी वगैरे आम्ही सोबत घेऊन, आम्ही गप्पा मारत असतो की एकमेकांच्या मध्ये की हा असा घडलाय, ते तसं घडलंय, लातूरमध्ये असं झालंय, संभाजीनगरला असं झालंय, राजकारणात तसं झालंय, किंवा या घटनेत असं झालंय. आमच्या तम्मा पावलेचं एक ठरलेलं वाक्य असतं, माहिती आहे रे मला. म्हणजे तम्माला माहीत नाही अशी जगातली कोणतीच गोष्ट नाही, काही सांगा, एक ठरलेलं वाक्य, माहीत आहे रे मला. त्यामुळे तम्मा पावलेने आपल्या फेसबुकवर सुद्धा आता हॅशटॅग लावून माहीत आहे रे मला म्हणायला सुरुवात केली. तम्मा सर्वज्ञ आहे, आम्ही म्हणत असतो तम्मा सर्वज्ञ आहे, सगळं माहीत असतं. दुसरा एक माणूस आता गेला बिचारा, एक पत्रकार होते, संभाजीनगरलाच होते, ते देवाघरी गेले, आता आजारपणात गेले. खूप छान माणूस, म्हणजे लाघवी, सगळ्यांना मिळून मिसळून वागणारे असे ते पत्रकार होते. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांना तुम्ही काहीही बातमी सांगा, हो माहिती आहे मला, हो माहिती आहे मला म्हणायचे. आता अमुक एक गोष्ट घडली आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळलेलं असतं आणि आपण त्यांना सांगितलं ना, हो माहिती आहे मला, त्याचंच ना असं म्हणून ते सांगायचे माहिती आहे मला. बातमी काहीच सांगायची नाही, फक्त माहिती आहे मला म्हणायचं. आम्ही एक दिवशी गंमत काय केली, एक न घडलेली घटना एकमेकात सांगितली. मला 7 हिलच्या उड्डाणपुलावरून एक मोठी कार पडली आणि धाडकन खाली पडल्यामुळं खाली मोटरसायकलवर चालणारी 2 माणसं आणि कारमधले 4 जण जागेवर गेलेत. एवढा भयंकर ॲक्सिडेंट 7 हिलच्या उड्डाणपुलाखाली घडलेलं आहे, असं माझ्या एका मित्राने आम्हाला सांगितलं कोर्टामध्ये. आणि कोर्टात आम्ही ती बातमी त्या पत्रकारांना सांगितली, ते लगेच म्हणाले, हो माहिती आहे मला, आत्ताच घडलंय. म्हणजे घडलंच नव्हतं, पण माहित आहे मला, आत्ताच घडलंय असं म्हणून सांगण्याची त्यांची ख्याती होती. ही 2 माणसं यासाठी सांगितली की असाच माणूस राज्यस्तरावर व्यापक कॅनव्हासवर आता मला दिसू लागलाय. काही राजकारणात घडलं की असं घडणार आहे. म्हणजे पूर्वी, आता हे तर बिचारे भूतकाळातल्या गोष्टी माहीत नसलेल्या माहीत आहे मला म्हणत होते. माहीत आहे रे मला, हा तम्माचं वाक्य, किंवा आमच्या पत्रकाराचं वाक्य, माहीत आहे मला, हे वाक्य आता हे वर्तमानातल्या नव्हे, भविष्यातल्या गोष्टीविषयी हे असंच होणार आहे, माहीत आहे मला, या कॅटेगरीत जायला लागली आहेत. म्हणून मी राजज्योतिषी हा शब्द उच्चारला. आपले रोहित दादा पवार साहेब, पवार नाव लावलं की साहेब लावावं लागतं बरं का, नियम असतो तो, नाही लागलं तर पाप लागतं, देवाचं असतं ते. त्यामुळे पवार नाव उच्चारल्याबरोबर पुढे साहेब असं म्हणायचं. आमच्या अभिमन्यू पवारांना सुद्धा बोला साहेब म्हणत असतो मी, आमदार आहेत ते, कारण पवारांच्या पुढे साहेब लावणं अपरिहार्य आहे, नियम आहे तो, देवाचं असतं ते. चला विषयावर येऊ, उगाच भरकटणं नको, तिकडे जायला नको. ते रोहित पवारांनी भविष्यातल्या किती गोष्टी सांगून ठेवल्या, किती गोष्टी. म्हणजे मी तर आता 2029 येण्याची वाट बघू लागलोय, हे असंच होणार आहे असं करायला लागलो. मला तर वाटायला 2029चे व्हिडिओ आत्ताच तयार करून ठेवावेत की काय. मावळ मतदारसंघातली लढत ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले शेळके आणि बाकीच्या विरोधात होईल का, मग भारतीय जनता पक्षाचे बाळा भेगडे वगैरे दुसऱ्या कुठल्या पक्षात जातील की काय, या सगळ्या विषयाच्या रोहित पवारांनी दाखवलेल्या शक्यता बघूनच, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातून स्वतंत्र प्रभार असलेल्या नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री झालेले आहेत. तटकरे इथे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये लागलेले आहेत आणि तटकरेंना मुख्यमंत्री पदावर भाजपचाच माणूस दुसरा कोणीतरी बसवून त्यांना महसूल वगैरे महत्त्वाचं पद दिलं गेलं आहे, किंवा जुनंच एखादं पाटबंधारेसारखं महत्त्वाचं पद दिलं गेलं आहे. आणि सुनील तटकरे, अदिती तटकरे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत, प्रफुल्ल पटेल भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. तिकडून परळी मतदारसंघ पंकजा मुंडेंनी कायमचा धनंजय मुंडेला सोडून दिलेला आहे. छगन भुजबळ पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं, पुन्हा एकदा नाही पहिल्यांदाच, कमळ घेऊन लढू लागलेले आहेत, कारण धनंजय मुंडे कमळावर होते ना अगोदर, ते लढू लागलेले आहेत. असं काही चित्र मला दिसू लागलं आहे. म्हणजे रोहित पवारांच्या गप्पाष्टकांचा कार्यक्रम ठेवला तर संजय उपाध्ये मागं पडतील, इतक्या भारी फालतू गप्पा रोहित पवार मारू शकतात, फालतू गप्पा. एवढे मोठमोठे राजकीय भविष्य रोहित पवारांनी वर्तवून ठेवलेत की मला त्याचं हसू येतं. ॲफिडेव्हिटवर लिहून द्या,
की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही. मग बघू विषय कसा असतो ते. उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आले. पण आले ना, हे महत्वाचं आहे. 29च्या आधी काय होतं. असं झालं तर काय होईल बघूया. राजज्योतिषांची ही ज्योती भविष्यवाणी कितपत खरी होते. तरी बरं आहे पवार भविष्य ज्योतिष, पवार साहेब ज्योतिष भविष्य यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत. आता तुम्हाला ते शेवटचा शब्द काय वाटला असेल, राऊत. हा शब्द उच्चारला की जसं पवार म्हटल्यावर साहेब म्हणायचं असतं ना, तसं राऊत म्हटलं की मला हसू येतं. आणि संजय राऊत म्हटल्यावर तर असं हसू येतं, मोठं हसू येतं. कारण विनोदाचे बेताज बादशाह झालेत ते. आपला संबंध असो नसो, काही हो कळो न कळो, त्यात तोंड घालून बोललंच पाहिजे, हा संजय राऊतांचा नियम. माहिती आहे, माहित नाही. काय तुम्हाला त्या विषयाची कल्पना नाही, काही अभ्यास नाही, स्थानिक परिस्थितीची जाणीव नाही. आपलं जे ठरलंय ते बोलायचं, बस संपलं. म्हणजे हे एक वाक्य मला रेफरन्स म्हणून देतो, याच्याशी तुलना करू नका, संबंध जोडू नका. दुर्गाबाई भागवत जेव्हा भाषणाला उभ्या राहायच्या आणि त्यांना सांगायची की कुठल्या विषयावर बोलणार, विषय काय असणार, तेव्हा दुर्गाबाई म्हणायच्या विषय कोणताही द्या, मला जे बोलायचं तेच बोलणार आहे. तसं अनेक जण विषय कोणताही द्या, त्यांना जे बोलायचंय त्यावरच बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, एक चांगलं उदाहरण सापडलं की लागू करायला, मला ते स्किप होतं कधी कधी, म्हणून बोलता बोलता कसं आहे, स्क्रिप्टेड नाही ना, त्याच्यामुळे गडबड होते. एका पोराला म्हणे शाळेत निबंध, त्यानं पाठ करून घेतला, शाळेच्या परीक्षेत निबंध आल्यावर लिहिता यावा म्हणून. निबंधाचं नाव होतं माझी शाळा. त्यानं तो पाठ करून लिहून खरडून घेतला. त्याचं दुर्दैव असं, निबंध आला माझा पहिला विमान प्रवास. आता काय करायचं हे म्हणलं. आम्ही सकाळीच विमानाच्या स्टँडवर गेलो. तिथं 2-4 विमानं प्लॅटफॉर्मला लागलेली होती. आम्ही बाहेर विमानाचं एक तिकीट काढलं, आतमध्ये जाऊन बसलो. मला खिडकीजवळची जागा मिळाली, मी खिडकीजवळच्या जागेवर बसलो. आमचं विमान रस्त्यावर लागलं आणि वर उडालं. वर उडाल्यावर मी खाली वाकून बघितलं. खाली वाकल्यावर आम्हाला आमच्या गावची शाळा दिसली आणि माझी शाळा कशी होती अख्खा निबंध लिहून टाकला. तसला हा प्रकार आहे संजय राऊत. म्हणजे संबंध असो नसो, बोलत राहायचं. संजय राऊतांच्या आजारपणामुळे थोडेसे थकत चाललेत ते. या थकत चालल्यामुळे त्यांची जागा घेणारं कोणतरी महाराष्ट्रात पाहिजे की. असा विनोदवीर पुन्हा निर्माण होणे नाही, असं लोकांनी म्हणण्यापेक्षा रोहित पवार साहेबांनी ती जागा ॲक्वायर करायचं ठरवलेलं आहे आणि ते राऊतांच्या मागे लागलेत. पावलावर पाऊल ठेवून चालू लागले. विमान कसं पडलं, हे असं उडालं, असं टिल्ट झालं, असं बुचकन पडलं. ह्याला जेवढा मोठा अभ्यास रोहित पवारांनी इतक्या सोप्या भाषेत सांगितला बुचकन पडल्याचा, की मला वाटलं हे म्हणजे भारी झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोल कसं असतं, हवामान तज्ज्ञ कसा असतो, ते फार मला तर इतका म्हणजे त्यांच्या अभ्यासाचं कौतुक वाटतं ना. ते म्हणले विमानात भरण्यासाठी पायलट 10 लिटर का 25 लिटरचा कॅन घेऊन का 100 लिटरचा कॅन घेऊन, माहित नाही कितचा असतो ते, की ते आपल्याला कुठं अभ्यास आहे. इतके किलोमीटर उडायला इतकं लिटर पेट्रोल लागतं विमानाचं, कुठं आपला अभ्यास आहे. ते म्हणले विमानाचं पेट्रोल कॅनमध्ये भरून पायलटनं सोबत ठेवलं होतं. म्हणजे रस्त्यात संपलंच तर हवेत असं विमान थांबवून पायलट दार उघडून उतरणार, ते कॅन घेणार, ते काढणार उत्तर टाकणार मध्ये, असला धंदा होता. म्हणून आग लागली. हे राऊतांच्या वर चाललेत. जे गुरुपेक्षा मोठी उपाधी त्यांना मिळू लागली अशी स्थिती आहे. त्यामुळं रोहित पवारांची ही भविष्यवाणी आणि त्यांचं राऊत होण्याकडचा प्रवास हा विलक्षण आनंददायी आहे, खरोखर मनोहारी आहे. त्यामुळं राजज्योतिषी रोहित राऊतांचं नव्या पद्धतीनं स्वागत करण्याची आवश्यकता आलेली आहे. करणार तुम्ही स्वागत? बारातियों का स्वागत कसं करायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज